श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 26 फेब्रुवारी. या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी काही सेवा, प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला महादेव हे देत असतात आणि हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री ही येत असते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. तर महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांचे जे शिवतत्व आहेत तर ते सहस्रपटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण ज्या सेवा करतो, व्रत करतो, त्याचबरोबर पूजा अर्चा करतो आणि काही प्रभावी उपाय करतो, त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे अशा ह्या विशिष्ट तिथींवरती जे काही आपण उपाय करतो ते उपाय हे आपले पूर्ण होतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. त्यामुळे या दिवशी हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर तो तुम्हाला करायचा आहे. आपल्या मुलांवरून म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे. ही एक वस्तू जर प्रत्येक आईने ह्या महाशिवरात्रीला आपल्या मुलांवरून उतरवून फेकली तर मुलांमध्ये असणारे दोष, अडचणी, विघ्न, त्यांना येणारे अडीअडचणी, संकट हे पूर्णपणे दूर होतील. त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल. मुलं कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये त्यांना यश मिळेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर काही सेवा देखील करायच्या आहेत. शिवलीलामृताचा आपल्याला 11वा अध्याय हा पठण करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मुलांसाठी आईने शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला जर वेळ असेल तर या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय नक्कीच करू शकता. हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला तुमची लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे बी वयाची मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय नक्कीच करू शकता. मुलं मुली ह्या दोघांसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आता पहा, धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी खूप काळजी तिला वाटत असते. माझी मुलगी, माझा मुलगा हा कुठेही मागे पडू नये किंवा त्याची प्रगती कुठेही थांबू नये. त्याने चांगला अभ्यास करावा आणि त्यामध्ये त्याची खूप सारी प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. बऱ्याच वेळा आपली मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतात किंवा बाहेर काही कामासाठी गेलेली असतात आणि ती घरी सुखरूप यावी असं आपल्या प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तसेच मुलांना नजरदोष देखील लागला जातो. मुलं ही खूप हुशार आहेत आणि त्यामुळे त्यांचे कौतुक बरेच जण करतात आणि कौतुक करतात. काही जणांच्या मनामध्ये मुलांविषयी वाईट विचार देखील येतात. आपल्या शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील किंवा स्वतः आईवडील असतील तर आईवडिलांची नजर देखील मुलांना खूप लवकर लागली जाते आणि त्याचबरोबर शेजारी पाजारी जे असतात तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल चांगली भावना नसते. त्यामुळे अशा व्यक्तींची नजर देखील आपल्या मुलांना पटकन लागली जाते आणि मुलांच्या जीवनामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात आणि मुलं कुठंतरी कमी पडतात.
तसेच मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाही. कोणतीही गोष्ट करायला सांगितली की त्यामध्ये ते त्यांच्या मनाचीच करतात. अशा बरेच समस्या मुलांच्या बाबतीत घडत असतात. मुलांचे मोठे मुलं आहेत, त्यांना नोकरी जमण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे किंवा लग्नाची वयाची आहेत परंतु त्यांचं लग्न जमत नाही आहे. तर असे बरेचसे दोष जे आहेत तर ते मुलांना लागल्यामुळं किंवा मुलांचे ग्रहदोष जे आहेत तर ते मुलांचे जे आहेत ग्रह तर ते खराब असतात. तर अशा वेळेस मुलांच्या सुखी आयुष्यासाठी आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. विशिष्ट तिथी असतात, अशा विशिष्ट तिथींना मुलांसाठी वेगवेगळे उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ मुलांना नक्की प्राप्त होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला आपण देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो तर अगरबत्तीची जी राख असते तर ती राख तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ती आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवस प्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला एक वेळा वल्घा सुक्तमचं पठण करायचं आहे. वल्घा सुक्तम हे तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवर सर्च करून सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे. वल्घा सुक्तमचं पठण हे आपल्या घरामध्ये असणारी नजरबाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती यापासून संरक्षण होण्यासाठी वल्घा सुक्तमचं पठण हे केलं जातं. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो हा का पठण केला जातो हे प्रत्येकालाच माहीत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमची जी मुलं आहेत तर त्यांना आसन टाकून एका जागेवर पूर्व पश्चिम तोंड होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे. त्यानंतर मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा ही जी मोहरी तुम्ही घेतलेली आहे तर ती उतरवायची आहे आणि डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवल्यानंतर तुम्हाला घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल तुमच्या तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पिवळी मोहरी तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये कर्ते पुरुष आहेत, त्यांची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती उतरवून घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या घरावरून सुद्धा तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे मोकळी जागा असेल, जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही फेकून द्यायची आहे. तर तुमची मुलं ही तुमच्या जवळ नाही आहेत, बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेली आहेत, तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू आहेत तर त्या उतरवून बाहेर फेकून देऊ शकता. तर पहा, तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळी पिवळी मोहरी घ्यायची आहे का? तर बघा, तुम्ही ज्यावेळेस त्या मोहरीवरती सेवा करता त्यावेळेस तुम्हाला तीच मोहरी घ्यायची आहे आणि ती मोहरी एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि थोडीशी त्यातली घेऊन तुम्हाला एका मुलांवरून उतरवून ती टाकून द्यायची आहे. मग दुसरी पिवळी मोहरी घ्यायची आहे, मग दुसऱ्या मुलावरून उतरवून टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. एकच पिवळ्या मोहरी हातामध्ये घेऊन तीच दोन्ही मुलांवरून तुम्हाला उतरवायची नाही, वेगवेगळी घ्यायची आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये साठवायची आणि ती नंतर घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करायला अजिबात विसरू नका. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.